नमस्कार. माझ्याबरोबर आहेत आता सहकार भारती महाराष्ट्र प्रांताचे महामंत्री श्रीयुत विवेक जुगादे. हे नागपूरला असतात आणि शिक्षक सहकारी बँक जे आहे तिथे संचालक आहेत आणि विवेकानंद पतसंस्था याचे ते अध्यक्ष आहेत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहकार भारती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परिवाराच्यातले एक घटक आहे आणि संघ शताब्दी म्हणून जे काही काम चालू आहे त्यामध्ये सहकार भरतीचा एकंदर काय रोल आहे, तिथे त्यांचं नेमकं काय कार्यपद्धती किंवा कशा पद्धतीने ते काम करत आहेत, शताब्दी वर्ष म्हणून यांच्याकडे विशेष काही त्यांनी कार्यक्रम विशेष काही ते काही करतायत का हे आपण त्यांना विचारतो आहे. तर जुगादे साहेब नमस्कार. साधारणतः आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे वर्ष संघाचं शताब्दी वर्ष आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष देखील आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने साधारणतः 1978-1979 मध्ये सहकार भारतीची स्थापना झाली. संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मणराव इनामदार, ज्यांना वकील साहेब म्हणून आपण ओळखतो आणि जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु होते, त्यांच्या प्रेरणेने ही सहकार भारतीची स्थापना झाली. साधारणतः आपल्या देशामध्ये सहकाराचं खूप मोठं विस्तीर्ण असं जाळं आहे. 140 कोटींच्या देशामध्ये जवळजवळ 40 कोटी लोक हे सहकाराशी जोडल्या गेलेले आहेत. आपल्या देशामध्ये जवळजवळ 3.5 ते 4 लाख सहकारी संस्था आहेत. एवढं मोठं क्षेत्र असताना एक देशव्यापी कुठलं तरी चांगलं संघटन व्हावं आणि याच्यामध्ये एक सुसूत्रता आणावी आणि सहकारामध्ये संस्कार आणावा, याच्याकरता बिना संस्कार नाही सहकार आणि बिना सहकार नाही उद्धार हे घोषवाक्य घेऊन आम्ही गत 46-47 वर्षांपासून काम करतोय. आपल्याला माहिती आहे की सहकार क्षेत्र खूप मोठं आहे, परंतु या सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा आधी खूप वेगळा होता. इथे संस्काराचा अभाव होता आणि त्याच्यामुळे संस्कार रुजवण्याचं काम हे सहकार भारती मागच्या 46-47 वर्षांपासून करते आहे. नवनवीन सहकारी संस्थांची स्थापना करायची आणि त्या सहकारी संस्था चांगल्या कशा चालतील त्या दृष्टीने प्रयत्न करायचे, त्यांना प्रशिक्षित करायचं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्यायच्या, ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि या क्षेत्राच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं एक मोठं कर्तव्य या सगळ्या सहकारी संस्था पार पाडत आहेत. आपल्याला माहिती आहे की या देशाची अर्थव्यवस्था ही सहकारावर टिकून आहे, कारण स्वयंरोजगार असेल, सहकारी बँका पतसंस्थांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराकरता कर्ज वितरण असेल, पॅक्स असेल आहे, गृहनिर्माण संस्था असतील आहे, मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संस्था असतील आहे, बचत गट असतील आहे, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये, सगळ्या आयामांमध्ये, सगळ्या प्रकोष्ठामध्ये सहकार भारतीचं काम अतिशय उत्तमपणे चालू आहे. देशाचा विचार केला तर जवळपास सगळ्या राज्यांमध्ये आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये सहकार भारतीचं काम आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक चांगली फौज सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांची आहे आणि त्याच्या माध्यमातून सहकाराला बळकट करणं, सहकारातून समृद्धी निर्माण करणं आणि सहकारामध्ये संस्कार रुजवणं या त्रिसूत्रीच्या आधारावर आम्ही सहकार भारतीचे कार्यकर्ते मागील अनेक वर्षांपासून काम करत आहोत. शताब्दी वर्ष म्हणून काही विशेष कार्यक्रम उपक्रम किंवा असं काही ठरवलं आहे का? काही शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आम्ही अनेक ठिकाणी संस्कार रुजवावा, ती संस्था चांगली चालावी याच्याकरता मार्गदर्शन शिबिर आणि प्रशिक्षणाचं आम्ही काम घेतलं आहे. सोबतच नवीन सहकार धोरण हे केंद्राचं आलं आणि राज्याचं सुद्धा आता येऊ घातलं आहे. त्याच्यामुळे या संघ शताब्दी वर्षामध्ये कमीत कमी 100 सहकारी संस्था या नव्याने उघडाव्या असा आमचा प्रयत्न आहे आणि ज्या संस्था सुरू आहेत त्या अधिक मजबूत कशा होतील, अधिक चांगल्या कशा होतील आणि त्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा कशी होईल याच्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. पण आता आपण बघतो सगळ्या ठिकाणी की आता ज्या विविध परिवारातल्या संस्था आहेत, जसं भारतीय जनता पार्टी आहे, सहकार भारती आहे, अशा वेगळ्या संस्था आहेत. पण बऱ्याच वेळा ह्या काही सरकारची धोरणं जी आहेत जी खरं म्हणजे परिवारातल्याच एक संस्थेचं ती संघटना पक्ष चालवते, तर अशा वेळेला ते जर का आपल्या तुमच्या सहकाराच्या याला जर का पटत नसेल तर तुम्ही काही आंदोलन किंवा असं काही कधी करावं लागतं, केलं आहे का कधी, किंवा असं काही रिप्रेझेंटेशन काही झालं आहे का? असं काही निश्चितपणे आंदोलनाची तर अजून वेळ आली नाही, परंतु ज्या ज्या वेळेला सहकाराच्या विरोधी भूमिका ही सरकारने घेतली आहे
किंवा एखाद्या वेळेला एखादं धोरण सरकारने निश्चित केलं आणि ते अन्यायकारक असेल तर निश्चितपणे त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवला आहे. असे अनेक प्रकरणं मागच्या काही काळांमध्ये झाले. खरं पाहिलं तर आपल्या विचारांचं सरकार असेल, परंतु आमच्या सहकार भारतीच्या विचारांचं समजा ते धोरण नसेल तर आम्ही निश्चितपणे त्याला विरोध करतो. परंतु आमच्यामध्ये थोडा समन्वयाची भूमिका जरा जास्ती चांगली अलीकडच्या काळात झाली आहे. आपल्याला माहिती असेल की केंद्रामध्ये आता नवीन सहकार धोरण झालं, ते लोकसभेने राज्यसभेमध्ये पारितही झालं. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचं सुद्धा सहकार धोरण यावेळेला ठरणार आहे. त्याच्यामध्ये सहकार भारतीला सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व दिलं आहे. वेळोवेळी सरकार आमच्या भूमिका या समजावून घेते, परंतु सरकारने निर्णय घेतल्यानंतर प्रशासन त्याचं कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करतं सगळ्यात महत्वाचं ते असतं. अनेक वेळेला शासन तर आपला निर्णय घेतं, पण त्याची अंमलबजावणी जी असते ती प्रशासन योग्य वेळेला आणि योग्य ठिकाणी ते करू शकत नाही. आणि म्हणून प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आम्हाला अनेक वेळेला भूमिका घ्याव्या लागतात. अनेक सहकारी संस्थांचे छोटे छोटे प्रश्न असतात, परंतु प्रशासन स्तरांवर त्या त्या जिल्ह्यांमध्ये त्या त्या विभागामध्ये ते सोडवण्याकरता तिथल्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असतो आणि त्यांच्यामध्ये ती करण्याची जिद्द नसते. एक निराशेचं वातावरण असतं. ते दूर करण्याकरता सहकार भारतीच्या माध्यमातून गरज पडली तर आम्ही आंदोलन सुद्धा उभारतो आणि अशा सगळ्या अधिकाऱ्यांना हे सगळे चांगले कसे पुढे काम करतील याच्या दृष्टीने त्यांच्याशी आम्ही संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. पण मगाशी तुम्ही सांगितलं की सहकार भारतीचं एकंदर तत्व आहे, त्याच्यामुळे संस्कार हा महत्त्वाचा भाग आहे. विना सहकार नाही तर असं त्या सरकारने का सगळ्याच्या सहकारी संस्थेचा उद्देश दिसतो. त्याच्यामध्ये सहकार भारतीचं विशेष म्हणजे संस्कार एक आपण घेतलं आहे. जसं संघाची जी रचना आहे त्याच्यामध्ये शाखा ह्याच्यातून ते व्यक्ती निर्माण करतात आणि मग त्या व्यक्ती समाजात विविध ठिकाणी जातात. तर सहकार भारतीची अशी काही रचना आहे का ज्याच्यामधून कार्यकर्ते नवीन घडतील किंवा जे आहेत कार्यकर्ते त्यांना अजून काही नवीन शिकायला मिळेल, अशी काही रचना असते का? अतिशय उत्तम अशी सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाची रचना आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 36 शासकीय जिल्हे आहेत, परंतु सहकार भारतीचं काम महाराष्ट्र प्रदेशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे की त्याचे आम्ही आता 65 जिल्हे तयार केले आहेत. आणि संपूर्ण जिल्ह्यांमध्ये संपूर्ण तालुक्यांमध्ये सहकार भारतीची कार्यकारिणी झाली आहे आणि हजारो कार्यकर्ते सहकार भारतीचे या कामाकरता त्यांनी वाहून घेतलाय. केवळ कार्यकर्ता म्हणून नाही तर तो एक प्रशिक्षित कार्यकर्ता, संस्कारित कार्यकर्ता असे आम्ही जोडलेले आहे. खरं पाहिलं तर सहकार भारती सगळ्या सहकार क्षेत्राचं संघटना आहे. त्याच्यामुळे अशा सहकार क्षेत्रामध्ये ज्या ज्या चांगल्या संस्था असतील, तिथले काही चांगले पदाधिकारी असतील, ते सुद्धा आमच्याशी जोडले गेलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली फळी, एक चांगली टीम आमची महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. त्या माध्यमातून या सगळ्या संस्कारित लोकांच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे पूर्ण सहकार क्षेत्र हे कसं संस्कारित होईल, याच्यामध्ये कसा संस्कार आम्ही रुजवू याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहे. आणि आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सहकार भारतीच्या प्रयत्नातून महाराष्ट्राचं सहकाराचं क्षेत्र हे आपल्याला बदललेलं दिसेल. याच्यावरचा विश्वास दिवसेंदिवस लोकांचा वाढतच जाणार आहे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने सहकार ज्या उद्देशाने सुरू झाला तो उद्देश येणाऱ्या काळात सफल झालेला आपल्याला दिसेल. धन्यवाद. खूप चांगलं माहिती दिली तुम्ही. पुन्हा भेटूया आपण.